नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर दिवाळीच्या फराळाची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. पहिलीच रेसिपी आहे आणि म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं, कारण की झटपट बनणारी रेसिपी आहे. तर उडदाच्या डाळीची चकली बनवलेली आहे मी आणि मुरकूसुद्धा बनवलेले आहे. तर चला सुरू करूया आजची रेसिपी. त्यासाठी काय करायचं, 1 कप उडदाची डाळ घ्यायची, त्याला कुकरच्या भांड्यामध्ये टाकायची, 2-3 पाण्याने स्वच्छपणे असे धुवून घ्यायची, जेणेकरून जे काही पावडर वगैरे लागलं असेल त्याला ते निघून जाईल. आणि स्वच्छपणे धुवून झाल्यानंतर याला आपल्याला काय करायचं आहे, जेवढी तुम्ही डाळ घेतली होती सुरुवातीला 1 कप घेतली होती, तर यामध्ये डबल पाणी टाकायचं, म्हणजे 2 कप पाणी टाकायचं आहे. 2 कप पाणी टाकल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि कुकरचं झाकण हे लावून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यावर. तर लावून झाल्यानंतर काय करायचं, गॅसची फ्लेम ही मीडियम टू हाय ठेवायची सुरुवातीला, जोपर्यंत 4-5 शिट्ट्या होत नाही तोपर्यंत. नंतर 10 मिनटं लो फ्लेमवर ठेवायचं. नंतर एका भांड्यामध्ये मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 2 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चम्मच मिरे पावडर टाकलेला आहे आणि पाऊण चम्मच हिंग टाकायची आहे. सोबतच चवीनुसार मीठ टाकायचं आणि काळे तीळ किंवा कलोंजी असेल ते टाकायचं. ओवा आवडत असेल तो सुद्धा तुम्ही टाकू शकता. आणि आणखी स्पायसी आवडत असेल, आमच्याकडे स्पायसी आवडते म्हणून मी काय केलं, मिरचीचा पेस्ट बनवून घेतलेला आहे. त्यामध्ये लसणाच्या कळ्या व जिरं टाकलं सोबतच आणि असा बारीक असा पेस्ट तयार करून घेतलेला आहे, तो सुद्धा त्यामध्ये टाकून द्यायचा आहे. सपोज तुम्हाला मिरचीचा पेस्ट नाही आवडत असेल तर तुम्ही मिरे पावडर जास्त टाकून द्यायचा. आणि यामध्ये आणखी क्रिस्पी वाटण्यासाठी यामध्ये मी 1 ते 1.5 चम्मच बटर टाकलेलं आहे. आत्ता हे काय करायचं, सर्व तांदळाच्या पिठाला असं चोडून मोडून लावून घ्यायचं आहे, जेणेकरून पूर्ण तांदळाच्या पिठामध्ये असं एकसारखंपणा येऊन जाईल. तर लावून झाल्यानंतर डाळसुद्धा चेक करायची की शिजली की नाही शिजली आहे. तर बघूया आपण डाळ की शिजली की नाही शिजली. तर कुकरचं झाकण काढून घेतलं मी आणि नंतर बघायचं, अगोदर सुरुवातीलाच बघून घ्यायचं की डाळ बरोबर मऊसर शिजली की नाही शिजली. तर शिजली असेल ना तर याला डाळ घोटणीने घोटून घ्यायचं किंवा विसलने असं घोटून घ्यायचं. गरम असतानाच घोटायचे, थंड झाल्यावर कसं थोडं घोटायला त्रास होतो, तर मग तुम्हाला मिक्सरच्या भांड्याचं यूज करणं पडेल. तुम्ही सुरुवातीला सुद्धा याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करू शकता, पण ते थोडंसं बॅटर नाही का थोडंसं ढिलं झाल्यासारखं होऊन जाते, अगदी पातळ होऊन जाते. म्हणून मी याला डाळकुटणीनेच घोटून घेतलेलं आहे, म्हणजे विसलनेच घोटून घेतलेलं आहे. आणि घोटल्यानंतर बघू शकता अतिशय बॅटर हे म्हणजे जसं एकसारखं असते ना तसं झालेलं आहे. तर तांदळाच्या पिठामध्ये हे पूर्ण बॅटर टाकून घ्यायचं आहे. यामध्ये काय होते की पाणी वगैरे बिलकुल घालण्याची आवश्यकता पडत नाही. आणि जे डाळ टाकली आहे ना आपण, त्यामध्येच आपल्याला ह्या डो तयार करून घ्यायचा आहे चकलीचा. तर अशा प्रकारे हे गरमच होतं, थोडंसं हलकंसंच होतं, मला जास्त नाही. तर सर्व टाकून झाल्यानंतर याचा डो अशा प्रकारे मी बनवून घेतलेला आहे. यामध्ये आणखी मला एक्स्ट्रा पाणी वगैरे बिलकुल टाकण्याची आवश्यकता नाही पडली. आणि याचा आपल्याला खूप जास्त सॉफ्ट किंवा हार्ड बनवायची बिलकुल गरज नाही आहे. अगदी सेमी सॉफ्ट बनलेला ना तरी छान बनतात चकल्या. बनवून झाल्यानंतर शाश्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं. त्याची जी पाती आहे ती मी ही वाली जी ठोकळ शेवची असते ना ती पाती घेतलेली आहे. यापेक्षा पण एक थोडीशी मोठ्या आकाराची असते, म्हणजे होलची, तीसुद्धा तुम्ही वापरू शकता. नंतर जो गोळा आहे तो एकसारखा करायचा आणि असा लांबट करून झाल्यानंतर शाश्यामध्ये फिलअप करून घ्यायचा आहे. झाकण लावून घ्यायचं आणि अशा प्रकारे एखाद्या प्लेटवर किंवा अशा प्रकारे मी ताटावर वगैरे किंवा एखाद्या पेपरवर वगैरे थोडंसं तेल लावून काढून घ्यायचं आहे. बटर पेपरवर सुद्धा किंवा जे ॲल्युमिनियम फॉईल वगैरे असते ना त्याच्यावर पण, ज्याच्यावर आपल्याला इझिली पटकन पकडून टाकता येईल तेलामध्ये, असं काही घ्यायचं जेणेकरून आपल्याला त्रास नाही होणार. तर मी काय घेतलं, ट्रेस घेऊन घेतलं, त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आणि त्याच्यावर अशा प्रकारे मुरकू तयार करून घेतलेले आहे. आणि तेल गरम करायला ठेवलं होतं मी, मीडियम फ्लेमवर गरम झालेल्या तेलामध्येच आपल्याला फ्राय करायचं आहे. हे मात्र काळजी घ्यायची, खूप जास्त कडकडीत किंवा जास्त असं हलकंसं गरम झालेल्या तेलामध्ये बिलकुल फ्राय करायचं नाही. मीडियम फ्लेमवर गरम झालेल्या तेलामध्येच फ्राय करायचं. खूप जास्त असा कलर चेंज होईपर्यंतसुद्धा फ्राय करायचा नाही. तुम्हाला दाखवतेच मी कितपत कलर चेंज होऊ दिला याचावाला.
एवढाच कलर चेंज होऊ दिला आणि इतपतच करायचं आहे. आणि फ्राय करून झाल्यानंतर याला काढून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम सुरुवातीपासून शेवटपर्यंत ही मीडियमच ठेवायची. हीच काळजी घ्यायची आहे यामध्ये. कारण की काय होते की हाय फ्लेमवर तुम्ही तळायला जाल किंवा लो फ्लेमवरसुद्धा तळायला जाल ना, तर जे मुरकू आहे ना ते आपले अलग पसरून जाईल, पूर्ण शेवसारखे बनून जाईल. म्हणून फक्त अशाच प्रकारे आपल्याला मीडियम फ्लेमवर गरम केलेल्या तेलामध्ये फ्राय करायचं आहे. मुरकू बनवून झाल्यानंतर मी काय केलं, चकलीचा साचा घेतला. म्हटलं चकल्या पण बनवून बघा. तर चकलीच्या साच्यामध्ये सुद्धा बॅटर फिलअप केलं चकलीची पाती टाकून आणि अशा प्रकारे गोल गोल चकल्या बनवून घ्यायच्या आहे. तर मी थोड्याशा मोठ्या आकारामध्येच बनवल्या. यापेक्षा तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोठ्या लहान बनवू शकता. घरीच खायचं आहे, कोणाला दाखवायचं आहे, तर अशा प्रकारे मी बनवून घेतल्या आणि त्यालासुद्धा मीडियम फ्लेमवर गरम केलेल्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. सुरुवातीला बिलकुल चकलीला हात वगैरे लावायचं नाही, चमच्याने वगैरे छेडायचं नाही, नाही तर तिला राग येते आणि ते तुटून जाते. नंतर थोड्या वेळाने वर तरंगल्या की त्याला असं पलटवून घ्यायचं आहे. अलटपलट करून याला छानपैकी असा हलकासा कलर चेंज होईल इतपतच आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता किती मस्तपैकी कलर आलेला आहे. त्याला मी फक्त आता आणखी 1 मिनटं म्हणजे थोडंसं शिजवून घेते आणि नंतर याला काढून घ्यायचं आहे. आणि एकसाथ खूप साऱ्या चकल्या बिलकुल टाकायच्या नाही, ही सुद्धा काळजी घ्यायची. जितक्या मावत असेल ना, कमीत कमी 4 ते 5 याच्यावर बिलकुल टाकायचं नाही. आणि टाकल्यानंतर अशा प्रकारे मस्तपैकी हलकासा ब्राउनिश कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. व्हाईट पण असतात ह्या, पण यामध्ये मी मिरचीचा पेस्टसुद्धा टाकलेला आहे. आणि दुसरं म्हणजे आमच्याकडे थोडासा असा कलर येईपर्यंत खातात, नाहीतर मग काय म्हणतात की कच्चाच ठेवला की काय बा. म्हणून मी जास्त याला खूप जास्त असं म्हणजे डार्क पण नाही होऊ दिलं आणि खूप जास्त असं म्हणजे पांढरंसुद्धा नाही ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे मी हलकासा कलर चेंज होईल इतपत आपल्याला याला फ्राय करून घेतलेला आहे. आणि बाकीच्या चकल्यासुद्धा अशाच प्रकारे बनवून घ्यायचं आहे. आपण भाजणीची चकली बनवतो, पोह्याची चकली बनवतो, ज्याही अदर चकल्या बनवतो आणि त्याच्यामध्ये थोडासा हलकासा वेळ जास्त लागते आणि त्या थोड्याशा कडक बनतात आणि क्रिस्पी कुरकुरीत बनायला थोडंसं म्हणजे त्रास होतोच, हे गोष्ट खरी आहे. आणि नंतर ही जी आहे ना, ही बिलकुल म्हणजे मला असं वाटतं की सोपी म्हणजे रेसिपी आहे सर्व चकल्यापेक्षा. जे बॅचलर लोक असेल ना, म्हणजे जे सुरुवातीला पहिलेपासून म्हणजे फर्स्ट टाईम बनवत असेल ना, त्यांच्यासाठी अतिशय सोपी आणि बिना चुकता अतिशय भारी बनणारी रेसिपी आहे. जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर बनवून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर टेक केअर, बाय.